हॅलो, आजचा हा माझा बुक रिव्ह्यूचा पहिला शॉट आहे आणि मी बऱ्याच दिवसांची माझी इच्छा होती की बुक रिव्ह्यू ही मी आपल्या सर्वांसाठी घेऊन यावं आणि नुकतंच मी पुस्तक वाचनाला सुरुवात केली आहे आणि उर्मिला हे समर जे राधाचे लेखक आहेत यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे. एक अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास 262 पेजचं हे पुस्तक आहे आणि यामध्ये विविध पार्ट दिलेले आहेत, जसं मिथिला, पूर्व अयोध्या, उत्तरार्ध अयोध्या, दंडकारण्य अशा प्रकारचे त्याचे चॅप्टर्स आहेत आणि त्यामध्ये उर्मिलाचं बालपण, त्यानंतर लक्ष्मणशी झालेला विवाह आणि अयोध्या नगरीत झालेला तिचा प्रवेश ह्या सगळ्याचं वर्णन केलेलं आहे. प्रभू श्री रामचंद्र आणि सीता हे वनवासाला गेले तेव्हा उर्मिला पासून तिची बहीण दूर गेली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पतीसोबत ती लग्न करून अयोध्याच्या राजवाड्यात आली तो पतीच वनवासात गेला आणि जे तारुण्याचं जे काही असतं, एक नवीन लग्न झाल्यानंतरचे जे काही एका मुलीची इच्छा आकांक्षा असतात, ते प्रेम असतं, ते सारं काही 14 वर्ष उर्मिला हिने त्यागलं आणि 14 वर्ष तिने लक्ष्मण यांची वाट बघितली आणि त्यानंतरही परत आल्यावर सुद्धा 30 वर्ष ते दोघे सोबत राहिले आणि शेवटच्या घटिका जेव्हा लक्ष्मण यांचा अखेरचा प्रवास सुरू होता, जेव्हा त्यांनी जलसमाधी घेतली तेव्हा ही उर्मिला त्यांच्यासोबत नव्हती. ती चंद्रकेतू याच्या राज्यात होती, ती त्याच्यासोबत राहत होती आणि तेव्हाही तिला विरह झाला. उर्मिला हिचा प्रवास छान सुंदर शब्दात वर्णन केलं आहे. भावनिक आणि जी एकांताची जी फेज असते त्यामध्ये ती कसं त्या सर्व गोष्टीचा सामना करत गेली आणि ह्या सगळ्याचं एक वर्णन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. आणि एकदा हे पुस्तक वाचायला घेतलं की ह्या पुस्तकाला संपूर्ण पुस्तक हे जवळपास मी 2 दिवस हे पुस्तक वाचलं आणि खूप छान वाटलं. जणू काही मी तिथे इन्व्हॉल्व झालेली आहे आणि माझ्यासमोर हे सर्व काही घडत आहे असा काहीसा पुस्तकाचा रिव्ह्यू आहे. तर आपण सर्वांनी पण हे पुस्तक नक्की वाचा. छान आहे पुस्तक, वाचण्यासारखं आहे.